नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशातील महिला सक्षमीकरण होणं गरजेचं असताना भारतीय जनता पार्टीकडून महिलांचा अपमान केला जातोय. भाजपचा चेहरा वर्तणूक चरित्रहीन आहे. नारी विरोधी, युवा विरोधी, शेतकरी विरोधी, दलित, आदिवासी आणि शोषित विरोधी असा भाजपचा चेहरा आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. बेळगाव विमानतळावर आज सोमवारी सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. बेळगावमध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले त्यावेळी जवाहरलाल नेहरू व गंगाधरराव देशपांडे हे दोघे जनरल सेक्रेटरी होते. त्यांनी महात्मा गांधीजींना निमंत्रित करून त्यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरवले होते. त्यामुळे बेळगाव हे भारतातील एक महत्वाचे स्थळ बनलं आहे. बेळगावमध्ये 1924 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून स्वतंत्र भारताच्या चळवळीला प्रारंभ झाला होता. या अधिवेशनाच्या माध्यमातून गांधीजींनी बेळगावमधून देशातील नव्या अध्यायाला प्रेरणा दिली. या आंदोलनाद्वारे जाती, धर्म वगैरे सर्व भेदभाव बाजूला सारून स्वातंत्र्य लढ्याला आरंभ करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा बेळगावमध्ये येत्या 26 व 27 डिसेंबर रोजी काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्यानं स्मृतींना उजाळा मिळणार असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं. बेळगाव कॅम्प येथील महात्मा गांधी सर्कल ते हिंडलगा गणेश मंदिर पर्यंतच्या नवीन रस्त्याच्या कामाला आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते काल रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अनेक रस्ते आणि खराब रस्त्यांची दुरवस्था असलेल्या या मार्गावरून प्रवास करताना रहिवाशांना आणि वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता नवीन रस्ता बनवण्यात येत असल्यामुळे केवळ वाहतूकच वाढणार नाही तर परिसराच्या सर्वांगीण विकासातही हातभार लागेल, ज्यामुळे रहिवाशांना, गणेश मंदिराला भेट देणारे यात्रेकरू आणि मार्गावरील व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे. तसेच उच्च दर्जाच्या कामामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला जाईल असंही आश्वासन आमदार आसिफ सेठ यांनी दिलं आहे. बेळगावात येत्या डिसेंबर 26 व 27 रोजी काँग्रेस अधिवेशनचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी महात्मा गांधीजींच्या बेळगावमधील ऐतिहासिक भेटीची शताब्दी साजरी करण्यासाठी बेळगाव शहर सज्ज झालंय. बेळगावात झालेली महात्मा गांधीजींची उपस्थिती ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण भूमिका असल्यानं या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त झालंय. आपल्या समृद्ध वारशासाठी ओळखलं जाणारं बेळगाव शहर राष्ट्रपिता यांना सन्मानित करण्यासाठी सजलं आहे. याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ आदी उपस्थित होते. लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी आयोजित लोकमान्य प्रीमियर लीग आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा बुधवार दिनांक 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदान अनगोळ बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेमध्ये 12 संघांचा सहभाग असून अ गटामध्ये पुणे, मडगाव, तरुण भारत गोवा व ब गटामध्ये मुंबई, कोल्हापूर व मॅनेजमेंट, सी गटामध्ये रत्नागिरी, सांगली, तरुण भारत बेळगाव आणि सावंतवाडी, डी गटामध्ये बेळगाव, कॉर्पोरेट व म्हापसा आदी संघांना विभागण्यात आलं आहे. बुधवार दिनांक 25 रोजी उद्घाटनाचा सामना सावंतवाडी व तरुण भारत बेळगाव यांच्यात सकाळी खेळवण्यात येणार आहे. दरम्यान 10 षटकांचे सामने टेनिस बॉलने खेळवले जाणार आहेत. या 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण तरुण भारत युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जाणार असून क्रिकेट प्रेमींना घर बसल्या याचा आनंद घेता येणार आहे. मराठा सहकारी बँकेच्या काल झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने आपली सत्ता कायम राखली आहे. या चुरशीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी केवळ सामान्य गटातील 1 जागा वगळता सर्व जागांवर विजय मिळवलाय. प्रशांत चिगरे यांची या आधीच ओबीसी अ गटातून बिनविरोध निवड झाली होती. आता पुन्हा विद्यमान अध्यक्ष दिगंबर पवार यांच्या नेतृत्वाच्या गटाला मतदारांचा कौल मिळाला असून आता याच गटाची सत्ता पुन्हा बँकेवर असणार आहे. काल रविवारी चुरशीने मतदान झालं. अनुसूचित जाती गटातून अशोक कांबळे यांनी विजय मिळवला. त्यांना 841 इतकी मते मिळाली. तर त्यानंतर राखीव महिला गटातून रेणू किल्लेकर आणि दीपाली दळवी यांनी विजय मिळवला. रेणू किल्लेकर यांना 1063 तर दीपाली दळवी यांना 868 इतकी मते मिळाली.
त्यानंतर इतर मागास ब गटातून विश्वजीत हसबे यांना 791 इतकी मते मिळाली आणि ते विजयी झाले. अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मण नाईक यांनी विजय मिळवला असून त्यांना 921 इतकी मते मिळाली. विद्यमान संचालक लक्ष्मण होनगेकर यांनी कदम पाटील यांना पराभूत केले, तर विनायक होनगेकर हे 9व्या जागेसाठी निवडून आले. सामान्य 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवार दिगंबर पवार यांना 921 मते, बाळाराम पाटील यांना 883 मते, बाळासाहेब काकतकर यांना 868, विनोद हंगीरकर यांना 863, मोहन चौगुले यांना 783, विश्वनाथ हंडे यांना 771, मोहन बेळगुणकर यांना 733, लक्ष्मण होनगेकर यांना 665, विनायक होनगेकर यांना 648 मते मिळाली. या निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लोकांनी बँकेसमोर गर्दी केली होती. निकाल घोषित करण्यात आल्यानंतर सत्ताधारी गटाच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करून तसेच फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. कर्नाटकातील युवा फुटबॉल सामन्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत बेळगाव युनायटेड फुटबॉल अकादमी म्हणजेच बुफाच्या अंडर-7 संघाला राज्य चॅम्पियनशिपचा मुकुट देण्यात आलाय. आपल्या उत्तम खेळाने आणि सांघिक कामगिरीने बेळगावच्या युवा खेळाडूंनी अंतिम फेरीमध्ये बेंगळूर एफसीवर 8-0 अशा गुणाने राज्यातील काही सर्वोत्तम संघांना पराभूत करत विजेतेपद पटकावलं आहे. हा विजय संघासाठी केवळ अभिमानाचा क्षणच नसून युवा फुटबॉल प्रतिभेला जोपासण्यासाठी कटिबद्ध असलेल्या बेळगाव युनायटेड फुटबॉल अकादमीसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. बुफाचे अध्यक्ष अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली सदर अकादमी बेळगावातील तळागाळातील फुटबॉल संघाचा मजबूत आधारस्तंभ बनली आहे. या ऐतिहासिक विजयानिमित्त शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार आसिफ सेठ, बुफाचे अध्यक्ष अमान सेठ यांच्या हस्ते युवा चॅम्पियन्सचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख स्थानिक नेत्यांच्यासह प्रशिक्षक, कर्मचारी वर्ग आणि पालक उपस्थित होते. पायोनियर अर्बन बँक व मराठा कोऑपरेटिव्हच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले व अशोक कांबळे यांचा दलित संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील मूर्तींना पुष्पहार घालण्यात आला. याप्रसंगी सिद्धप्पा कांबळे, गिर्याप्पा कोलकर, भाऊराव गडकरी, संतोष कांबळे, जगदीश सावंत, सुभाष कांबळे, सागर कोलकार, गुंडू तळवार आदी उपस्थित होते. भरधाव कार नियंत्रण सुटून थेट रस्त्याकडेला असलेल्या मंदिरात घुसल्याची घटना शनिवारी पहाटे धारवाड पणजी महामार्गावरील चिंचेवाडी, तालुका खानापूर येथे घडली. या घटनेमध्ये सतीदेवी मंदिराचे छत जमीनदोस्त झालं असून कारमधील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रामनगरहून धारवाडच्या दिशेने निघालेली क्रेटा गाडी कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट रस्त्याशेजारी कौलारू असलेल्या सतीदेवी मंदिरात घुसली. त्यामुळे छप्पर कारवर कोसळून कारसह आतमध्ये बसलेले प्रवासी त्याखाली अडकले. दरम्यान लोकांनी कार व प्रवाशांना यातून बाहेर काढलं. हे प्रवासी केवळ सुदैवाने या अपघातातून बचावले आहेत. लोंढा पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सर्व जखमींना धारवाड येथील एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कारमध्ये एकूण 6 प्रवासी होते, त्यापैकी 4 दुखापत झाली आहे. जखमींमध्ये कार चालक शरण कुमार पी, सुगंधा चळवी, एक 7 वर्षाची बालिका तसेच 2 वर्षाच्या बालकाचा यामध्ये समावेश आहे. ते सर्वजण गोव्यातून धारवाड मार्गे बेंगळूरला जात होते. खानापूर तालुक्यातील गणेबैल जवळील भूतनाथ यात्रेचा मान यंदा माळ अंकले या गावाला मिळाला असून ही यात्रा उद्या मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता महापूजेने या यात्रेस सुरुवात होईल. दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून बुधवार दिनांक 25 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. यात्रोत्सव काळामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामस्थ आणि श्री भूतनाथ मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. खानापूर तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात हत्तींनी अक्षरशः हैदोस मांडलाय. रविवारी हत्तीने सावरगाळीतील शिवारात घुसून शेती अवजारांसहित ऊसाचं प्रचंड नुकसान केलंय.
गेल्या आठवडाभरापासून हत्तीच्या कळपाचा या परिसरात वावर असून शेतकरी हवालदिल झालेत. नुकतेच जळगे येथील मळणीच्या खळ्यावर हत्तीनं धुडगूस घातल्याची घटना ताजी असतानाच सावरगाळी येथे त्यांनी पुन्हा एकदा आपली दहशत माजवली आहे. रविवारी ज्ञानेश्वर जायप्पा पाटील यांच्या शेतातील ऊस पिकासह पाण्याची मोटर, जलकुंभ आणि शेतीच्या अवजारांचं प्रचंड नुकसान केलं आहे. गेल्या आठवड्यापूर्वी 5 हत्तींचा एक कळप या परिसरात आला होता. त्यातील काही हत्ती आनंदगडाला वळसा घालून नंदगड डॅम परिसरामध्ये दाखल झाले होते. त्यातील एका हत्तीने पुन्हा सावरगाळी परिसरात दहशत माजवलं असल्यानं शेतकऱ्यांना शिवारात जाणंही धोक्याचं बनलंय. वन खाते या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे, असे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे. यामुळे वाहतुकीला मोठी अडचण होत असून प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे. या समस्येची गंभीर दखल घेऊन नगर परिषदेच्या बैठकीत अतिक्रमण हटवावं अशा वारंवार सूचना करूनही अधिकाऱ्यांना अपयश आल्यामुळे नगरसेवकांनी सोमवारी सकाळी 11 वाजता माजी नगराध्यक्ष अमर नलवडे, श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष विवेक पळी, स्थायी समिती सभापती प्रमोद होसमणी व माजी उपनगराध्यक्ष अजित करजगी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. बस स्थानकानजीक असणाऱ्या लिंक रोड व जुन्या पुणे-बेंगळूर महामार्गावर व्यापारी, चहा टपरीवाले व फिरत्या हातगाडीवाल्यांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं होतं. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देऊन 1950 मध्ये संपूर्ण भारतीयांना पृथ्वीवरच स्वर्गसुखाची अनुभूती दिली आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल संतापजनक वक्तव्य करून आपली पात्रता दाखवून दिली आहे. केवळ बाबासाहेबांचा नव्हे तर संपूर्ण मानवजातीचा अपमान त्यांनी केलाय. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसून राष्ट्रपतींनी विशेष अधिकाराचा वापर करून गृहमंत्री शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी बुडा आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केली. संकेश्वर येथील जगद्गुरू शंकराचार्य संस्थान मठाचे वैभव अबाधित ठेवण्यासाठी जीर्णोद्धाराचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. या कामासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी खर्ची पडणार आहे. हे कार्य सध्या देणगीच्या निधीतून सुरू करण्यात आलंय. सद्भक्तांनी या कामासाठी भरीव स्वरूपाचा निधी मठाकडे देणगी स्वरूपात सुपूर्द करावा, असं आवाहन मठाच्या वतीने करण्यात आलंय. कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव असोसिएशनतर्फे उडुपी जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने उडुपी येथील शामिली सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत धीरज कुमार कर्नाटक श्रीचा मानकरी ठरला. चरणराज उपविजेता तर झाकीर हुळ्ळूर बेस्ट पोझरचा मानकरी ठरला. 55 किलो गटामध्ये संदेश कुमार, 60 किलो गटामध्ये अभिलाष, 65 किलो गटामध्ये धीरज उडुपी, 70 किलो गटामध्ये सोमशेखर खारवे, 75 किलो गटामध्ये दिनेश आचार्य, 80 किलो गटामध्ये हेमंत कुमार, 85 किलो गटामध्ये अनुसू सिंग अशा 85हून अधिक शरीर सौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्याही शरीर सौष्ठवपटूंचा समावेश आहे. जागतिक बाजारातील मजबूतीचा लाभ भारतीय शेअर बाजाराने सोमवारी उठवल्याचं पाहायला मिळालं. गेल्या आठवड्यामध्ये सलग 5 दिवस शेअर बाजारात घसरण राहिली होती. एफएमसीजी कंपनी आयटीसीचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले होते. धातू आणि फायनान्शियल क्षेत्रांच्या सकारात्मक कामगिरीचा बाजाराला लाभ झाला. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 498 अंकांनी वाढत 78,540 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 165 अंकांनी वाढत 23,753 अंकावर बंद झाला. सोमवारी सेन्सेक्समध्ये 900 अंकांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. निफ्टीतील 39 कंपन्यांचे समभाग तेजीत तर 11 समभाग घसरणीसह बंद झाले. विदेशी चलन साठ्यामध्ये 2 अब्ज डॉलर्सची घसरण झाली असल्याचं दिसून आलंय. 13 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 2 अब्ज डॉलर्सने घटून
$652.87 अब्ज वरती घसरलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. 6 महिन्यातील हा नीचांकी विदेशी चलन साठा मानला जातोय. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा $3.235 अब्ज ने घटून $654.857 अब्ज वर राहिला होता. गेल्या काही आठवड्यांमध्ये चलन साठ्यामध्ये घसरण पाहायला मिळते आहे. दुसरीकडे सदरील आठवड्यामध्ये देशाच्या सुवर्ण साठ्यात मात्र $1.121 अब्ज वाढ झाली आहे. यायोगे देशाचा सुवर्ण साठा $68.056 अब्ज वर पोहोचलाय. केवळ गुन्हेगारी कारस्थान या एकाच मुद्द्याच्या आधारावर कोणावरही कारवाई करू नका असा आदेश प्रवर्तन निदेशालयाने अर्थात ईडीने आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या विरोधात दाखल केलेली गुन्हेगारी प्रकरणे न्यायालयात टिकलेली नाहीत असा अनुभव आल्यानं निदेशालयाने आपल्या कार्यपद्धतीत परिवर्तन करण्याचे संकेत या आदेशाच्या माध्यमातून दिलेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.